सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले उपस्थित सर्व निमंत्रित, आमचे देणगीदार, हितचिंतक, कार्यकारिणीचे काही माजी सदस्य आणि उपस्थित धर्मग्रामवासीय, अध्यक्षाचं नुकतंच भाषण झालं आणि अध्यक्षांनी बऱ्यापैकी काही मुद्दे कव्हर केलेले आहेत. 25 वर्षाचा आढावा हा 2 मिनिटात घेणं फार कठीण आहे, परंतु उपस्थितांच्या काही निमंत्रित लोकांना संस्थेच्या कार्याविषयी थोडीशी माहिती करून देणं फार गरजेचंही आहे. संस्थेची स्थापना कशी झाली हे माहिती असणं फार गरजेचं आहे. 8 ऑगस्ट 1999ला उमराळकरांचं ताईत असलेले रेव्हरंड फादर ऑस्कर कुलासो यांचं आकस्मिक निधन. त्याच वेळेला इथे कार्यरत असलेल्या निरनिराळ्या संस्थेतून काही कार्यकर्ते काम करत होते. ज्या वेळेला फादरांचा मृत्यू झाला त्यावेळेला या उमराळ्यात एक छोटीशी पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटू लागलं. फादरांचं समर्पित जीवन आणि चांगलं संघटना कौशल्य ह्या जोरावरती फादरांची उमराळावरती पकड होती. आध्यात्मिक बांधिलकी झाली होती, सामाजिक जागृतही करत होती. अशा ह्या वेळेला काही कार्यकर्ते सतत येऊन ह्यावर चर्चा करत होते की आता काय करायचं. 2001 जानेवारीला आम्ही काही मंडळी एकत्र बसून या विषयावर चर्चा करत असताना काळाची गरज ओळखून सगळ्या ठिकाणी संस्था निरनिराळ्या पद्धतीने सामाजिक कार्य करत आहेत, पण काळाची गरज काही निराळी होती. मेडिकल सारखी ही गोष्ट जी 25-30 वर्षाचा सहभाग मागचा जर भाग आपण पाहिला तर काही वेळेला तो स्वतः थोडासा मागासलेला होता. डॉक्टरांची ओळख, आजारांची पारख आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टी सामान्य कार्यकर्त्याला शक्य नव्हत्या. लोकांमध्ये मेडिकलच्या दृष्टीने जागरूकता करणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. आमचं सर्वांचं पक्क ठरलं आणि सर्वांनी ठरवलं की मेडिकल संस्था स्थापन करायची. ही मेडिकल संस्था स्थापन करायचं ठरल्यानंतर फादरांच्या स्मृती ह्या जागृत करायच्याच आहेत. मग फादरांचं जिवंत स्मारक उभं करण्यासाठी फेब्रुवारीला 2001ला आम्ही फादरांच्या नावे मेडिकल संस्था स्थापन केली. मेडिकल संस्था स्थापन झाली, मेडिकल संस्थेची नियमावली तयार झाली, घटना तयार केल्या आणि या संस्थेला कार्य करण्यासाठी सभासद वर्गणी किंवा आर्थिक पाठबळ ह्याची फार गरज भासली. पण प्रश्न हा विश्वासाचा होता. एखाद्या व्यक्तीकडे पैसा मागणं कार्यासाठी आणि तोही मेडिकलच्या नावाने फार चॅलेंजिंग होतं. अशा वेळेला 33 सदस्यांची कार्यकारिणीने जी संस्था उभी केली त्यांनी संपूर्ण उमराळा पिंजून काढून 250 सभासद एका वेळेला करून संस्था उभं करण्याचं काम केलं. त्याच वेळेला सर्वांनी ठरवलं की फादरांचं जे त्यागी जीवन आहे, समर्पित जीवन आहे, संघटना कौशल्य आहे, ते आपल्याला जिवंत ठेवलं पाहिजे. म्हणून सर्व सभासदांनी त्यावेळेला अगदी प्रामाणिकपणे शपथ घेतलेली होती की काही झालं तरी फादरांच्या नावाने जी पवित्र संस्था स्थापन केलेली आहे ती अपवित्र करायची नाही. जेवढं शक्य आहे तेवढं लोकांना देण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि मेडिकलच्या दृष्टिकोनातून हे सगळं करत असताना उमराळा हा निरोगी झाला पाहिजे, उमराळ्यामध्ये मेडिकल जागृती झाली पाहिजे, ह्या दृष्टीने प्रयत्न चालू झाले. काही देणगीदारांच्या देणगी येऊ लागल्या. अशा वेळेला ऑडिटचा प्रश्न येणं गरजेचं होतं. अशा वेळेला आम्ही असं ठरवलं की ही संस्था सरकार दरबारी रजिस्टर केलेली बरी. सरकार दरबारी रजिस्टर केल्यानंतर आज व्यासपीठावर मान्यवरांना मी सांगतो की संपूर्ण वसईमध्ये
ही कदाचित एकमेव अशी संस्था असेल की ती आयकर प्राप्त संस्था आहे आणि जे जे देणगीदार आहेत त्यांना आम्ही आयकर सवलत देऊन देण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांनी संस्थेला काय दिलं? संस्था ज्या वेळेला आम्ही उभी केली त्यावेळेला संस्थेने सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला काय दिलं असेल ते प्रेम. संस्थेने कधीही आम्हाला विचारलं नाही. गेल्या 25 वर्षामध्ये 24 ज्या AGM झाल्या त्या AGMचा रिपोर्ट आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवला, पण आज पावे तो कधीही त्या रिपोर्टवरती एकही मुद्दा शंकेचा किंवा संशयाचा उभा केला नाही. ही खरी संस्थेची कार्याची पावती आहे. आम्हीही आमचं कर्तव्य बजावत आहोत. संस्थेलाही आम्ही काही गेल्या 25 वर्षामध्ये काम आम्ही देत आलेलो आहोत. सलग 21 वर्ष इथे आम्ही HVVच्या बरोबर रक्तदान शिबिर भरवत आहोत. विविध प्रकारचे आरोग्य तपासणी आम्ही केलेले आहेत. अवयदान, लसीकरण, मग ते करोना काळातले असू दे किंवा कॅन्सर संदर्भात असू दे, असे लसीकरणाचे कार्यक्रम आम्ही केले. नेत्रदानाच्या शिबिरातून आम्ही लोकांची मध्ये जागृती करत होतो. नेत्र चिकित्सा शिबिर केल्या, गरजूंची ऑपरेशन्स केली, योगा शिबिर भरवले, योगा क्लासेस भरवले आणि निधी उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही केले. एक महत्त्वाचा काळ काढलेला होता मधल्या पिरियडमध्ये 2017-18 नंतरचा काळ, करोनासारखा काळ. या काळामध्ये सगळ्यांची चर्च, घरं सगळं बंद होतं. लोक आजारी पडत होती, मृत्यूची भीती वाटत होती, मृत्यू हा दाराजवळ आलेला होता. मेडिकल संस्था ही तयार होती, परंतु मेडिकल संस्थेमध्ये मेडिकलच्या संदर्भात माहिती देणारी फार अपूर्ण लोक होती. तळमळ आहे, सगळं आहे, पैसाही होता मुबलक जरी नसला तरी. डॉक्टर शिबल सारख्या व्यक्ती आपल्याकडे मिळाल्या आणि त्या आमच्या आधारस्तंभ ठरल्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही करोनावरती मात केली आहे. PPE किटपासून आम्ही सर्व दिलं. गेल्या 7 वर्षामध्ये आम्हाला कल्पना आहे की लोकांना रोजच्या आरोग्यासाठी डॉक्टरांची गरज आहे. अशा वेळेला आम्ही फादरांची बोलणी केली. फादरांचा विश्वास होता, लोकांचाही प्रेम होतं आणि चांगले आम्ही कार्य केल्यामुळे आम्ही गेली 7 वर्ष झाली लोकांसाठी एक दवाखाना चालू केलेला आहे आणि तोही आज पावे तो व्यवस्थितरित्या चालू आहे. या संपूर्ण 25 वर्षाच्या उपक्रमामध्ये विविध डॉक्टरांची, विविध संस्थेची आम्हाला मदत झालेली आहे. मुंबई, वसई परिसरातील नामवंत डॉक्टर सुद्धा आपण इथे आणलेले आहेत. मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही, परंतु काही नावं अशासाठीच देतो की मान्यवरांनाही समजेल की आम्ही किंवा आमची व्याप्ती आम्ही तिथपर्यंत पोहोचवलेली आहे. डॉक्टर लहाने, डॉक्टर आनंद नागकर्णी, डॉक्टर शेखर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र बर्वे, डॉक्टर शुभा धावळ, डॉक्टर शोभा भागवत, अशा सगळ्या असंख्य डॉक्टरांना आम्ही इथे बोलवून लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे. त्याचबरोबर आम्हाला बऱ्याच संस्थेचं असं सहकार्य लाभलेलं आहे. सगळ्या मेडिकल, भक्तिवेदांत, बॉम्बे कॅन्सर असोसिएशन, HV परिवार, निर्भय जनमंच, या सर्व संस्थेनेही आमच्या बरोबर हातात हात घालून जेव्हा जेव्हा आम्ही हाक मारली तेव्हा ते आमच्या बरोबर आलेले आहे. हे आर्थिक पाठबळ बनण्यासाठी भरपूर अशी देणगीदार आम्हाला लाभली. पण अत्यंत महत्त्वाचा कणा म्हणजे बेसिक कॅथलिक बँक, ज्यांना मी विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम केले तेव्हा बेसिक कॅथलिक बँकेने आम्हाला चांगला हातभार लावलेला आहे, त्याचा आम्ही आवर्जून करतो. जीवन विकास मंडळी आहे, त्यांनी आमचा सतत कार्यक्रम, सर्व कार्य उचलून ठेवलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या ज्या वेळेला ऑडिटचा प्रश्न येतो, तुम्हाला माहीत आहे सरकार दप्तरी चॅरिटेबल ट्रस्टचे कागदपत्र किती काटेकोरपणे तपासले जातात. पॅन कार्डपासून, आधार कार्डपासून सर्व काही आपल्याला द्यावं लागतं. अशा या वेळेला लेखापरीक्षणाची जबाबदारी RC जैन सारख्या संस्थेने, जी संस्था मुंबईमध्ये करोड रुपयाचा जो व्यवहार करतात त्यांचं लेखापरीक्षण करतं,
ते लेखापरीक्षण आज आपल्या सोसायटी जे करत आहेत, आपल्या ट्रस्टचं करत आहेत, हे सर्वच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. मित्रांनो, भरपूर असं कार्य आपल्याकडे आहे. गेल्या 25 वर्षात आम्ही भरपूर असं कार्य केलेलं आहे. आता धावता आढावा मी दिलेला आहे. आमच्याकडे 30 ते 75 या वयागटातील सर्व कार्यकर्ते आहेत. दुसरं कॅडर आमच्याकडे तयार झालेलं आहे. हे कार्य पुढे चालवण्यासाठी आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे अध्यक्ष, बँकेचे अध्यक्ष आहेत, महापौर आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला शुभेच्छा नका देऊ, तर आम्हाला शब्द द्या. हा शब्द आम्हाला अशासाठीच पाहिजे आहे की उपमहापौर साहेब, तुमच्या महानगरपालिकेतून आरोग्यविषयी भरपूर असे काही उपक्रम होत असतात. एक NGO अशी इथे काम करते की ते तुमचं काम हलकं करते आहे. त्यांना पाठबळ द्या. काही उपक्रम असे असतील की ते आमच्या ताब्यात द्या, आम्ही करू. केवळ उमराळाच नव्हे तर उमराळाचा आजूबाजूचा परिसरही सुद्धा आम्ही त्या दृष्टीने निरोगी करण्याचा प्रयत्न करू. बेनवडे साहेब, तुम्हालाही आमचं एक सांगणं आहे. संपूर्ण ही संस्था सभासदांच्या वर्गणीवरती चालते, अत्यंत पारदर्शकपणे चालत आहे. आणि अशा या संस्थेला पाठबळ आजपर्यंत आपण देत आलात, पण परिस्थिती निराळी आहे. पैशाचं मूल्यमापन केलं तर काल दिलेले पैसे आज पुरत नाहीत. अशा वेळेला आम्ही ज्या वेळेला आपल्याकडे येऊ, आपण तिथे आहात, उद्या नसाल, परंतु आपली संस्था तिथे आहे. आपण असं काही आमच्यासाठी करून ठेवा, ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला आम्हाला अगदी भरीव मदत मिळेल आणि इथले उपक्रम यशस्वी होतील. शेवटी आपल्या धर्मगावातील पॅरिश प्रीस्ट गेल्या 25 वर्षात 5-6 पॅरिश प्रीस्ट इथे होऊन गेले. त्यांनी आजपर्यंत जो आम्हाला साथ दिलेली आहे, जो पाठिंबा दिलेला आहे, त्यांच्या आधारावरती ही संस्था आज उभी आहे. फादरांचे नातेवाईक हेही सातत्याने आपल्याला मदत करत आहेत. काम भरपूर आहे, काम तरी थोडे आहेत. आम्ही जे काही पेरलेलं आहे ते सर्वांसाठी पेरलेलं आहे. याही पुढे काही नवीन तरुण मंडळी येतील, कारण आम्ही मॅरेथॉन, क्रिकेट यासारखे सुद्धा कार्यक्रम ठेवून तरुणांनाही जवळ करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही संस्था आपल्या सर्वांची आहे आणि ती आपल्याला सर्वांना एकत्र वाढवायची आहे. आपण सर्वांनी आजपर्यंत जे प्रेम दिलेलं आहे, असंच प्रेम आपण ह्यापुढे द्याल अशी मी सदिच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू पॉल.